जीवनामध्ये माणसाने गुरु केला पाहिजे. कारण आमच्या जीवनामध्ये जर गुरु कोणीतरी जर आमचा गुरु असेल ना, आमचं मार्गदर्शक जर असेल, कारण आमच्या जीवनामधलं मार्गदर्शक म्हणजे आमचे गुरुच असतात, आमचे सद्गुरूच असतात. कारण माझं नेहमी वाक्य असतं, एक वेळेस आम्ही भगवंताकडे जर गेलो तर भगवंत आम्हाला भेटणार नाही. भगवंताकडे जर आम्ही गेलो तर भगवंत आम्हाला भेटणार नाही. पण आम्ही संतांच्या चरणावरती जर मस्तक ठेवलं, संतांना जर शरण आम्ही गेलो, सद्गुरूंना आम्ही जर शरण गेलो ना, कदाचित भगवंत आम्हाला शोधत येईल. ही ताकद त्या सद्गुरूंमध्ये असते. म्हणून जीवनामध्ये माणसांनी सद्गुरू केलेच पाहिजे. आपलं सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल का आपण या गोदावरीच्या काठावरती जन्माला आलोय. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय त्यांना. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणजे आमच्याकरता उघडे परब्रह्म होते. या परिसरामध्ये जर गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज जर आले नसते तर आम्ही कुठं असतो. कारण जो मार्ग आम्हाला दाखवलाय ना, हा मार्ग सगळा त्या सद्गुरूंनी आम्हाला दाखवलाय. तुमच्या समोर मी उभा आहे, ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे. स्वामी रामानंदगिरीजी महाराज असेल, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असेल, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असेल, गुरुवारी रामगिरीजी महाराज असेल, या संत महात्म्याची कृपा आहे. म्हणून तुमच्या समोर येऊन मी भागवत करतोय. कारण आमचं भाग्य म्हणावं लागेल, गंगागिरीजी महाराजांसारखे, नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महिषेशी.